हॅलो शेतकरी मित्रांनो, बघा आपण जर नाही लक्ष दिलं गव्हावर तर गव्हाची अशी अवस्था होती. त्याला मसुकिले लागतात आणि ते खात्यात. बघा खाल्ले की सगळं गहू बाद होतात नाही लक्ष दिल्यावर. तर त्याला बघा आता हे चाळून घेते ती आणि स्वच्छ करते ती, त्यातलं मसुकिले निघतात बाहेर त्या चाळणीतनं आणि मग गहू बाजूला निघतो, मसुकिले बाजूला निघतात, सगळं स्वच्छ माल निघतो. म्हणून नेहमी गव्हाला मार्च एप्रिलमध्ये ऊन द्यावं लागतं आणि त्याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर मग ते सगळं गहू बाद करतात मसुकिले. आणि तुम्हाला सांगायचं शेतकरी मित्रांनो, बघा त्या गव्हाची अशी अवस्था होती. चांगलं गहू मसुकिल्यामुळे बाद होतात. म्हणून आपण काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच वेळच्यावेळ त्याला पावडर लावणे, मिक्स करून पावडर लावून पोत्यात भरणे, 4-2 महिन्याला लक्ष देणे, हा विषय लय मोठा आहे. तसेच काळजी घेणे महत्त्वाचं आहे गव्हाची. वेळच्या वेळेला ऊन पडलं की ते उन्हात टाकणे, वाळवणे, चाळून घेणे, वाढवणे, वारं सुटले की वाढवून घेणे, हे महत्त्वाचं आहे. बघा आता बघा आमचं ते चाळून चाललंय. आता ते सगळं चाळून झालं की पुन्हा ऊन द्यायचं आणि मग सगळं स्वच्छ झालं, मसुकिले मेलं त्यातलं की मग सगळं पोत्यात भरायची, तोंड लावायची, मग घरात ठेवायचं. नाहीतर त्याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर बघा ही अशी अवस्था होती. बघा कसं ती घाण त्यातली सगळी घाण निघते त्या चाळणीमधून. बघा ही चाळणीतली किती घाण निघते. बघा ते बघा हे किती घाण निघते चाळून, आहे का. ही जर नाही चाळलं तर सगळं बाद होते गहू. म्हणून त्याला चाळणीनं सगळं स्वच्छ करायचं चाललंय. म्हणून शेतकरी मित्रांनो, बघा ही महत्त्वाची काळजी घेणे. मार्च एप्रिलमध्ये जुनं गहू वाळवून स्वच्छ करून पोत्यात भरून ठेवणे, एवढंच सर्वांना माझे सांगणं आहे.